SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। श्रीशैल पदयात्रेचा दुसरा दिवस हलसंगी क्रॉस येथून भक्तिमय वातावरणात सुरू होऊन इंडी येथे उत्साहात पूर्ण झाला। पहाटे हर हर महादेवच्या जयघोषात पालखी बर्थासह शिवभक्तांनी इंडीकडे पायी प्रवास सुरू केला। प्रवासादरम्यान पदयात्रा हलसंगी गावात पोहोचल्यानंतर प्रथम हनुमान मंदिरात जाऊन पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर म्हेत्रे परिवाराच्या वतीने पदयात्रेतील सर्व भक्तांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। ग्रामस्थांनी पालखीचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले आणि गावातून पालखीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत विविध ठिकाणी थांबत पालखीचे पूजन करण्यात आले। दुपारच्या सुमारास भैरुणगी वस्ती येथे इंडी येथील स्वामी कुटुंबियांच्या वतीने पदयात्रेतील भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। भक्तांनी प्रसाद रूपाने भोजन ग्रहण करून पुढील प्रवास सुरू केला। सायंकाळी पदयात्रा इंडी येथे पोहोचली। तिथे शांतलिंगेश्वर मंगल कार्यालयात भक्तांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। शांतलिंगेश्वर मंगल कार्यालयाच्या परिवाराच्या वतीने सर्व भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। मुक्कामस्थळी त्रिमूर्तींचे पूजन करून आरती करण्यात आली। त्यानंतर भक्तांनी प्रसाद रूपाने भोजन ग्रहण केले। 40 वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही पवित्र पदयात्रा आजही श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे। मार्गातील प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे। दरम्यान सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस या पवित्र पदयात्रेचा संपूर्ण प्रवास दररोज जनतेपर्यंत पोहोचवत असून या पदयात्रेचे वृत्तांकन स्वतः संपादक रेवणसिद्ध मेंढगुदले हे करत आहेत। त्यामुळे पदयात्रेतील प्रत्येक दिवसाचा प्रवास, मुक्काम आणि भक्तिमय वातावरणाची माहिती सातत्याने जनतेपर्यंत पोहोचत आहे।